तारदाळमधील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात. तारदाळ येथील साक्षी कॅन्टीन ते सांगले मळा या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ रविवारी आमदार राहुल आवाडे, जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. आमदार राहुल आवाडे यांच्या फंडातून तसेच जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी तब्बल 1,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनधारकांची मोठी गैरसोय दूर होणार असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या कामामुळे वाहतुकीला मोठी सुविधा निर्माण होणार आहे. शुभारंभ प्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी विकास कामांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली जाणार नसून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब मानी, पंचायत समिती सदस्य सनी ओवळकर, यशवंत वाणी, रणजित पोवार, चंद्रकांत तांबवे, प्रवीण पाटील, विजय चौगुले, वैभव पोवार, सचिन चौगुले, सुनील सांगले, जिनेंद्र सांगले, महादेव चोपडे, अनिल मगदूम, सुहास शिंगाडे यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.